तर आज शरद पवारांची बारामतीमध्ये सभा आहे, त्याचबरोबर अजित पवार सुद्धा बारामतीमध्ये असणार आहेत। मात्र यावेळेला हे दोघेही वेगवेगळा प्रचार करणार आहेत। अजित पवार स्वतःच्या प्रचारासाठी, तर शरद पवार त्यांचे नातू असलेले आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये असतील। दुसरीकडे फडणवीसांची दौंडमध्ये सभा असेल, एकनाथ शिंदे मुंबईत असणार आहेत, उद्धव ठाकरेंची रायगड कर्जतमध्ये सभा होईल, तर आदित्य ठाकरे यांची वरळीमध्ये आणि जयंत पाटील सांगलीमध्ये असतील आणि शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये असणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये आज सभांचा धुरळा पाहायला मिळेल। या सभांच्या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे। संध्याकाळपर्यंतच फक्त वेळ आहे, सध्या वाजलेले आहेत 9 आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या नेत्यांच्या सभा आज आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतील। मुख्यतः होम ग्राउंडवर या नेत्यांच्या सभा आहेत, त्याच्यामध्ये आपापले जे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्या पक्षांचा प्रचार या नेत्यांकडून केला जाणार आहे। बारामतीमध्ये आज शरद पवारांची सभा आहे, तिथेच अजित पवारांची ही सभा होणार आहे, तर देवेंद्र फडणवीस दौंडमध्ये असतील, मुंबईमध्ये एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये, तर जयंत पाटील सांगलीमध्ये, आदित्य ठाकरे वरळीमध्ये आणि उद्धव ठाकरे यांची रायगडमध्ये सभा होणार आहे। त्यामुळे या सभेच्या माध्यमातून कशा पद्धतीने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार केला जातो, काय आवाहन राज्यातील जनतेला केलं जातं, याकडे लक्ष आहे। प्रचाराच्या तोफा संध्याकाळी 5 वाजता थंडावतील, पण त्याच्या आधी हे नेते एकमेकांवर तोफा डागण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।